चालेल करा सुरू. झाले सुरू. नमस्कार. या ठिकाणी आज आपण सोलापूर, तुळजापूर, धाराशिव ही जी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या रेल्वे मार्गाच्या कामाच्या अनुषंगानं तुळजापूर रेल्वे संघर्ष समितीचे प्रमुख कार्यकर्ते बबनजी गावडे यांच्याशी थोडासा संवाद साधणार आहोत की आज रेल्वेच्या मागणीचा संघर्ष आणि आजची परिस्थिती आणि ही रेल्वे नेमकी कधी येणार आहे याच्या अनुषंगानं त्यांनी जी काही प्रयत्न आजपर्यंत केलेले आहेत त्याच्याविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर्वप्रथम मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या मार्फत या प्रेक्षकांच्या मार्फत त्याला विचारतो की नेमका हा तुळजापूरच्या रेल्वेचा संघर्ष केव्हा सुरू झाला. आमचा रेल्वेचा संघर्ष हा 1992 पासून चालू आहे. बोला तरुण मंडळाचा मी अध्यक्ष होतो. बोला तरुण मंडळाच्या माध्यमातून पहिल्यांदा आम्ही रेल्वेचा देखावा केला होता व हा देखावा तुळजापूर तुळजापूर औरंगाबाद अशी हे रेल्वेची पहिली मागणी होती. तो देखावा केल्याच्या नंतर आम्ही गावातले जे प्रतिष्ठित नागरिक होते, विविध पक्षाचे जे नेते होते, त्यांना हा देखावा पाहण्यासाठी व त्या रेल्वेमध्ये बसवून आम्ही हा रेल्वेची मागणी सातत्यानं पहिल्यांदा केलेली आहे. त्याच्यानंतर तुळजापूर शहरामधून आपले केळ्यांचे गाडे यांना डब्याचे स्वरूप देऊन व पुढे जीपला रेल्वे इंजिन तयार करून आम्ही पूर्ण तुळजापूर शहरामध्ये सोलापूर, तुळजापूर, धाराशिव आणि औरंगाबाद अशी रेल्वेची पहिली मागणी होती. त्याप्रमाणे आम्ही पूर्ण शहरामधून ही रेल्वे फिरवली. त्याच्यानंतर आम्ही डॉक्टर पद्मसिंह पाटील सांस्कृतिक क्रीडा व कला मंचच्या माध्यमातून या आंदोलनास आम्ही सुरुवात केली. पहिल्यांदा आपले धाराशिवचे खासदार कल्पनाताई नरेरे यांच्या निवासस्थानासमोर आम्ही जाऊन एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. त्याच्यानंतर लातूरला आम्ही शिवराज पाटील चाकूरकर गृहमंत्री होते, त्यांच्या निवासस्थानासमोर जाऊन आम्ही उपोषण केलं. शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, पुन्हा सूर्यकांता पाटील आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे बी केंद्रीय मंत्री होते त्यांच्या निवासस्थानासमोर जाऊन आम्ही हे उपोषण केलं. एवढंच नाही, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, त्यांच्यासुद्धा लातूर येथील निवासस्थानासमोर आम्ही जाऊन उपोषण केलं. एवढंच नाही तर आम्ही तुळजापूर शहरातून आंदोलनमोर्चा काढला, पुन्हा रेल रोको आंदोलन केलं, पुन्हा विविध माध्यमातून असे कितीतरी आंदोलन आम्ही ह्या रेल्वे मार्गासाठी केले. मग ह्या आंदोलनाची दखल केंद्र शासनाने घेऊन 2014ला नरेंद्र मोदी, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे तुळजापूरला आले होते. त्यांनाही आम्ही निवेदन दिलं व त्यांनी तुळजापूर तीर्थक्षेत्र हे रेल्वेच्या नकाशावर आणणार अशी तुळजापूरकरांना म्हणजे शाश्वती दिली व हमी दिली. आणि आज तुळजापूर तीर्थक्षेत्र हे रेल्वेच्या नकाशावर येत आहे, ही केवळ फक्त नरेंद्र मोदी साहेबांमुळे. आणि एवढंच नाही, आम्ही ज्यावेळेस डॉक्टर पद्मसिंह पाटील सांस्कृतिक क्रीडा व कला मंचच्या नावाने आम्ही आंदोलन करत होतो त्यावेळेस काही तुळजापूर शहरातील राजकीय लोकांनी ह्या नावाला विरोध केला. तरी पण आम्ही आमचं आंदोलन चालूच ठेवलं. पण आम्ही विरोध होत असताना आम्ही परत हे नाव चेंज करून तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समिती स्थापन करून हेच आमच्या सांस्कृतिक क्रीडा मंचचे जे सगळे आंदोलनकर्ते आहेत त्यात आमचे अशोक मामा साळुंके आहेत, ए.टी. पोकळे आहेत, पुन्हा आमचे रत्नाकर खोडे आहेत, विकास तांबे आहेत, खयुम शेख आहेत, गोविंद दिवटे आहेत, पुन्हा बाबर कदम आहेत, पुन्हा अनमोल साळुंके आहेत, असे म्हणजे गोविंद दिवटे आहेत. असे जे आंदोलक होते तेच पुन्हा हे आंदोलक आम्ही सोबत घेऊन ते आमच्या तीव्र आंदोलन आम्ही केले. आता ज्यांनी विरोध केला तेच आज दुसऱ्या पार्टीमध्ये आहेत, ते तिकडे जाऊन बसलेले आहेत. त्यावेळेस त्यांनीच आम्हाला विरोध केला होता. पण आम्ही आमचं काय आंदोलन आम्ही थांबवलेलं नाही. आणि त्यावेळेस आमची अशी खिल्ली उडवली जात होती, तुळजापूरला कधी काय रेल्वे येत असती का, असं म्हणजे आम्हाला हिणवलं जात होतं. पण आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही. आज सुद्धा आमच्यावर
टीका केली जाते, पण आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. आम्ही आमचं काम सातत्यानं चालू केलेलं आहे आणि यापुढेही आता आम्ही हे चालू ठेवणार आहे. सर्वेक्षणाचं काम कधी झालं आणि आज काय स्थिती आहे या कामाची, तुम्ही कधी आढावा घेतलाय? 2010ला म्हणजे ह्या सर्वेक्षणाचे आदेश लालू प्रसाद यादव यांनी दिले. त्याच्यानंतर हे सोलापूर, तुळजापूर, धाराशिव आणि जळगाव असे रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण झालं होतं. त्याच्यानंतर पुढं म्हणजे ह्याची काय प्रक्रिया म्हणजे अशी वेगानं चालू नव्हती, पण थांबली होती. त्याच्यानंतर ज्यावेळेस नरेंद्र मोदी साहेब इथं तुळजापूरला आले, त्यांनी असं म्हणजे निर्णय घेतला होता त्यांच्या मंत्रिमंडळात की जी काय आपल्या महाराष्ट्रातले किंवा देशातले तीर्थक्षेत्र जे रेल्वेनं जे जोडून राहिलेले आहेत, जोडायचे राहिलेले आहेत, ते पहिल्यांदा जोडले जातील. त्यापैकी एक आपल्या आई तुळजापूर तीर्थक्षेत्र हे रेल्वेच्या नकाशावर त्यांनी आणलं आणि जोडलं. हे फक्त नरेंद्र मोदी यांच्यामुळे हे म्हणजे सक्सेस झालेलं आहे आणि त्यांनी म्हणजे जसा शब्द दिला तसं ते वागलेले आहेत. त्याचं तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समितीचे आम्ही आभार मानतो. आणि आता जे सध्या काय स्थिती आहे या कामाची? आता सध्या म्हणजे धाराशिवकडून हे काम चालू झालेलं आहे. जवळजवळ हे काम आता म्हणजे मजबूतीकरण याचं म्हणजे पूर्ण होत आलेलं आहे. आणि काय ठिकाणी महत्त्वाचे पूल, काही बोगदे हे म्हणजे त्याचं काम चालू आहे. काम प्रगतीपथावर आहे. आता थोडंफार म्हणजे बजेट कमी जास्त असं येत असल्यामुळे जसं बजेट येईल त्याप्रमाणे ते काम सध्या धाराशिव ते तुळजापूर हे काम सध्या फास्ट चालू आहे. ह्याला काय राज्य सरकारची काय आहे का चांगली मदत? हां, राज्य सरकारची भरपूर मदत आहे. आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे म्हणजे चांगल्या प्रकारे ह्या रेल्वे मार्गाकडे लक्ष देऊन आहेत आणि त्यांचं म्हणजे 100% ह्या रेल्वे लाईनसाठी म्हणजे त्यांचा पाठिंबा आहे. आणि आपले तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब व आपले जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचंही ह्या रेल्वे लाईनसाठी लवकरात लवकर हे काम पूर्ण होऊन ह्या मार्गावर रेल्वे धावावी असं त्यांचे म्हणजे प्रयत्न चालू आहेत. अशोकराव, तुम्हाला विचारतो मी की ही समजा रेल्वे आली तर याचा काय तुळजापूरला काय उपयोग कसा होईल? त्याचा फायदा म्हणजे आमच्या पुजारी लोकांना होणार आहे. मी पुजारीच आहे. तर यात्रेत वाढ होणार आहे. यात्रेत वाढ होणार म्हणजे कशी, एक ठिकाणी नवरा बायको येण्याच्या ऐवजी आता 4 मुलं ते गाडीत घेऊन येतील रेल्वेमध्ये. जे बसमध्ये त्रास होत होता तो रेल्वेतून सुखकर प्रवास होणार आहे आणि तिकीट कमी, वेळेचं भान आहे. त्यामुळं आमची प्रगती होणार आहे. आमची यात्रेत वाढ होणार आहे. यात्रेत वाढ झाली म्हणजे गावाची वाढ झालेली. त्यानंतर आमचे नाडपुडे शेतकरी आहेत तेही म्हणाले आमचाही फायदा होणार आहे. शेतीचा माल वेळेवर कुठलेही नागपूर म्हणा, मुंबई म्हणा, पुणे म्हणा, औरंगाबाद इथं आमचा भाजीपाला रेल्वेमुळं सुखकर जाईल. म्हणजे जनरली असं लक्षात येतं की रेल्वे प्रकल्प जर आपल्याकडे आला जिल्ह्याची खूप मोठी आर्थिक प्रगती नक्की होणार आहे आणि बाहेरगावच्या दूरदूरच्या लोकांना तुळजापूरला देवीच्या दर्शनाला आपल्याला यायला मिळणार आहे. खऱ्या अर्थानं हा प्रकल्प कधी साकार होईल असं तुमचा एक अंदाज आहे? 2000 रेल्वेमध्ये तुम्ही कधी बसणार पहिल्यांदा? 2028 ते 29च्या दरम्यान आपली तुळजाभवानी एक्सप्रेस ही धावेल अशी आम्हाला एक अपेक्षा आहे. त्या पद्धतीने हे काम चालू आहे. थँक्यू, धन्यवाद.